मी सरपंच रामदास दामू खांडवे पांगरी। आज आमच्या पांगरी गावामध्ये प्राथमिक रुग्णालय या ठिकाणी आमचे थोरात शिवच मॅडम यांनी कॅम्प घेतला व अनेक रुग्णांचे बीपी तपासणं, शुगर तपासणं असं त्यांच्या कॅम्पचं आज त्यांचा आम्ही एक सत्कार म्हणून त्यांना सत्कार केला व त्यांचं काम या दवाखान्यामध्ये पूर्वीपासूनच जसे आलेत तसे फार काम चांगले आहे। त्यांच्याबरोबर काही तक्रारी करतात, कुणी करत असेल, पण माझ्याकडून का समजा काही चुकलं असेल किंवा हे असेल तर मी म्हणतो का चुकीनं झालं असेल, पण त्यांचं काम फार चांगलं आहे। एका दिवशी लेट झाला असेल, त्यांना पावसापाण्याने यायला त्रास होत असेल, एक दिवस कुठंतरी जातं तर काही आपला विषय घेतात आणि त्यांच्या तक्रारी नव्हतात। इथून पुढं ज्यांना तक्रार करायची, ज्यांचे अर्ज येतील माझ्याकडं त्याच वेळेस त्यांची तक्रार मान्य केली जाईल, तोपर्यंत त्यांची तक्रार काय आम्ही मान्य करणार नाही असं मी त्यांना सूचित करतो। व त्यांचं इथं आल्यानंतर सर्व पेशंट चेक करणं, बघणं, त्यांना गोळ्या देणं, मेडिसिन देणं हे कर्तव्य फार चांगले आहे। त्यांची कुठलीही तक्रार काही इतकी आली नाही आमच्याकडं का तुम्ही हेच दिलं नाही, ते दिलं नाही, आले नाही असं नाही, पण त्यांचं काम चांगलं आहे। तसंच आता आमचे पांगरी गावचे सोसायटी चेअरमन यांनी सांगितलं की कुठल्या गोष्टीची तक्रार वगैरे येते हे सरपंचाला सांगितले पाहिजे। ठीक आहे, आमच्याकडे इथून पुढं अर्ज येतील, तक्रार येईल, त्यावेळेस ग्रामसभेत विचार होईल, त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई रितसर आम्ही करू, तोपर्यंत आम्ही कुठलीही कारवाई त्यांच्यावर होऊ देणार नाही। एवढे बोलून मी थांबतो। जय जय। नमस्कार। करू दे त्यांचं काम। आज या ठिकाणी आपल्या आरोग्य सेवा केंद्रामध्ये आपल्या आरोग्य अधिकारी थोरातताई यांनी आज आपल्या गावामध्ये बीपी आणि शुगर चेकिंगसाठी जो कॅम्प लावला होता आणि त्या कॅम्पसाठी आपल्या गावचे बरेचसे लोक या ठिकाणी येऊन आपापला बीपी चेक केला, त्याबद्दल मी पहिल्यांदा थोरात मॅडमचा आभार मानतो। थोरात मॅडम गेल्या 3 वर्षापासून जेव्हा या गावामध्ये आल्या त्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये शुगर आणि बीपी तपासायची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली। वास्तविक पाहता मलासुद्धा याच्यामध्ये काही माहीत नव्हतं, माझ्याबरोबर जे जोडीदार आहेत त्यांनाही बी माहीत नव्हतं, परंतु त्यांनी फोर्स करून या ठिकाणी चेकअप करायला लावलं आणि ज्यावेळेस चेकअप केलं त्यावेळेस आम्हाला खरोखर बीपीचा त्रास होता आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला रेग्युलर औषध द्यायला सुरुवात केली। वेळोवेळी आम्हाला त्यांनी कन्सल्टेशन केलं आणि मलाच नव्हे तर गावामध्ये जे कोणी व्यक्ती येत असेल सर्वांसाठी ते अतिशय तत्परतेनं या ठिकाणी काम करतात, नियोजित वेळेमध्ये येतात, नियोजित वेळेमध्ये लोकांना औषध वगैरे सर्व पुरवठा करतात। त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो। या गावामध्ये वयोवृद्ध असतील, तरुण मुलं असतील, गरोदर माता भगिनी असतील, या सर्वांची अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी सेवा केली। खरोखर त्यांचं आम्ही या ठिकाणी सत्कार केलाच, परंतु आम्हाला या थोरातताई अतिशय चांगल्या प्रकारे या गावामध्ये त्यांनी आमची सेवा केली। या ठिकाणी काही लोकांना आता माझ्याबरोबर सरपंच पण आहेत आणि मला आताच कळलं की काही लोकांनी मॅडमबद्दल तक्रारसुद्धा केली होती ग्रामपंचायत थ्रू, पण मी त्यांना प्रामाणिकपणे त्यांना सांगतो की मॅडम तुम्ही ग्रामपंचायतमध्ये पॉलिटिक्स करू नका। गावामध्ये ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या सुविधा चांगल्या आहेत, जर त्यांच्याकडून कोणाला औषध द्यायची राहिली असतील तर त्यांनी येऊन सांगावं, त्याची विचारपूस करावी, सरपंचाला करावी किंवा तसा अर्ज करावा की जाणून बुजून तर ते कोणाला देत नाही। माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळेजण इथं आहात आणि इथं तर कोणालाही तशी अडचण आली नाही, परंतु जाणून बुजून जर कोणी जर हे करत असेल ग्रामपंचायत सरपंच मी तुम्हाला इशारा करतो की तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे। उगाचच कोणीतरी प्रेस करतं आणि मग त्याच्या अनुगुण तुम्ही एखादी सही करायची, मग ते पत्र वगैरे तिकडं अधिकाऱ्यांना पाठवायची। तसं जर तुम्ही जर पत्र जर यावर जर करत असाल तर ग्रामस्थांच्या सहाय्य घेऊन आम्ही ग्रामस्थसुद्धा वरच्या अधिकाऱ्यांना सांगू शकतो, तुम्हाला ग्रामपंचायतला काय फुल पॉवर दिला नाही, ग्रामपंचायतनं बघायचं तुमच्यापर्यंत जर त्यांच्या कंप्लेंटी आल्या असेल आणि त्या जर खरोखर असतं, मी त्यांच्या पाठीराखण करत नाही, तर त्यांची जर खरोखर चुका असतील तर त्यांना तसं समाज शोकस नोटीस दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, त्या मताशी मी सहमत आहे। परंतु जाणून बुजून एखाद्या गोष्टीचा एखाद्या व्यक्तीचा जर इगो दुखत असेल आणि तो जाणून बुजून जर गावाच्या जर त्यांना त्रास देत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे। माझ्या माहितीप्रमाणे माझे एक नातेवाईक या ठिकाणी यायचा विचार करत होते, त्यांनी विचारलं की कसं काय गाव, मी म्हटलं चांगलं गाव आहे, परंतु त्यांनी नंतर कशी माहिती काढली ते म्हणले नाही पांगरी गावामध्ये नको, मी दुसरीकडे घेतो। म्हणजे जी चांगले अधिकारी जातात, ज्यांना जर त्रास दिला, कोणते अधिकारी असतील गावामध्ये
आणि गावच्या लोकांनी जर त्यांना जर त्रास दिला तर त्यांचे सहकारी मित्र असतात ते त्यांना सांगतात. त्यामुळं पुढील चांगले अधिकारी आपल्या गावामध्ये यायला नाखूष असतात आणि असे जर अधिकाऱ्यांना आपण जर नाखूष केलं तर त्यांची सेवा म्हणजे जे काम चोखोर असतात वेगळ्या पद्धतीचे दांड्या मारणं असतात असे अधिकारी आपल्याला मिळतील. म्हणून की आपण आपल्या गावामध्ये जे अधिकारी ज्या महिला भगिनी येतात त्या आपल्या बहिणीच आहे ना. आपले बी मुली बहिणी आपल्या कुठंतरी काम करत असतात. त्यांना जर त्रास दिला तर आपल्याला निश्चित अशा प्रकारे त्रास होऊ शकतो. म्हणून ते आहेत आपण 2 गोडीचे शब्द सांगून त्यांना आपण त्यांच्याकडून कामं करून घेतली पाहिजे. त्यांनाही त्रास असतो, बाहेर व्हिजिट असते, बाहेर जावं लागतं. या सगळ्या गोष्टी करत असताना जाणून बुजून तर कोणी करत नाही. त्या बसल्यात एका व्यक्तीला गोळ्या देतात तर दुसऱ्या व्यक्तीला गोळ्या देणार नाही असं ते का करतील? काय एवढी गरज नाही. आणि तसे जरी असलं तर एखादी इमर्जन्सी केस असली तर आपल्या इथं धामणगावला पण दवाखाना आहे, कोतुळा चांगला दवाखाना आहे, तिथेही जाता येत आहेत. 2-3 कर्मचारी इथं एवढे कर्मचारी इथे उपलब्ध आहे, गोळ्या कोणी देतील? तर त्याबद्दल असं करू नये. सगळ्या आपल्याच बहिणी आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे सत्कार केला पाहिजे, त्यांच्याशी चांगलं वागून. आणि गावामध्ये पॉलिटिक करताना कोणत्याही कर्मचाऱ्यावर अशा वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावर दडपण आणू नये अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा त्या ताईंनी अतिशय आणि त्यांच्याबरोबर जे बाकीचे जे सहकर्मचारी आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतात. कोणाची तक्रार असायची काहीच कारण नाही आहे. आणि त्यांचं मी परत यांनी तो कॅम्प लावला, असंच कॅम्प त्यांनी यापुढे लावावं. आणि आपल्या गावाला जी सेवा केली याच्या अगोदर बी आयुष्यमान कार्ड वगैरे अशा ज्या योजना आल्या त्याची बी खूप त्यांनी मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी ते कार्ड बनवले प्रत्येक माणसाच्यानं. त्यांचं बोलणं अतिशय चांगलं आहे. आणि या सगळ्या आपल्या ग्रामस्थांना मी सांगतो म्हणून नाही, पण ग्रामस्थांना कोणाला जरी विचारलं तर चांगलंच सांगतील त्यांच्याबद्दल. तर त्यामुळं त्यांनाही मी करतो, ज्यांना कोणाला वाटत असेल का आपल्याला काही त्रास होतो तर त्यांनाही मी प्रेमाचा सल्ला देतो की असं करू नये. आपलेच माणसं आहेत आणि काही चुकत असेल तर सांगावं, सरपंचाला सांगावं. आणि या गोष्टीचा आपल्या गावामध्ये असा हे होणार नाही यापुढं याची काळजी घ्यावी. आणि पुन्हा एकदा त्यांनी सर्व स्टाफला मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. नमस्कार, मी समुदाय आरोग्य अधिकारी विमल एकनाथ थोरात, उपकेंद्र पांगरी अंतर्गत 3 वर्षापासून कार्यरत असून मी आज आपण उपकेंद्र पांगरी या ठिकाणी NCD कॅम्पचं नियोजन केलं होतं. म्हणजे NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज, त्याला मराठीमध्ये म्हणतात असंसर्गजन्य आजार, की जे 30 वर्षावरील लोक आहेत त्यांना आपण त्यांच्या BP साखर यासारखे तपासण्या करतो, जेणेकरून आपल्याला 30 वर्षावरील जे लोक आहेत ज्यांच्यामध्ये साखरेचं किंवा BPचं जे प्रमाण आहे ते नॉर्मल आहे की त्यांना साखर किंवा BPचा आजार आहे का यासाठी आपण त्यांची तपासणी केली जाते. आणि त्या तपासणी दरम्यान त्यांना आपण आरोग्याचा जो मोलाचा सल्ला आहे तो देतो. आणि त्याचबरोबर त्यांना उपचाराखाली पण घेतो की त्यांना संदर्भित करतो PSCला. आणि PSC नंतर त्यांना उपचाराखाली घेतो, जेणेकरून साखर आणि BP या आजारामुळे भविष्यात त्यांना बाकी गंभीर काही आजार होऊ नये किंवा काही त्यांना त्यांच्या जीवाला काही हे होऊ नये म्हणून आपण त्याची अगोदरच हे करतो आहे, काळजी घेतो आहे. आणि त्याचबरोबर त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करतो आहे. लोकांना BP आणि साखर या आजाराबद्दल खूप अशी गैरसमज असतात की तो आजार आजार झाला म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं त्यांना वाटते. तर हा जो गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या आजाराबद्दल, की जो स्वतःहून लोक आपल्याकडे येतील उपकेंद्रामध्ये किंवा आम्हाला भेटून ते त्यांची स्वतःची तपासणी करून घेतील यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करतो. आणि त्यांना जो पण काही सल्ला हवा असेल आरोग्याबद्दल तर तो आपण देण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. आणि आत्तापर्यंत माझ्या उपकेंद्रामध्ये 200 पेशंट हे हायपरटेन्शनचे अंडर ट्रीटमेंट मी घेतले. आणि साखरेचे पेशंट आत्तापर्यंत 80 पेशंट हे मी इथं जॉईन झाल्यानंतर त्यांना उपचाराखाली आणले. तर आणि ते नियमित तपासणीसाठी पण येतात प्रत्येक महिन्याला. म्हणजे उपचार घेत असताना त्यांच्यामध्ये काय ते साखर BPचं प्रमाण नियंत्रित राहते की नाही यासाठी ते प्रत्येक महिन्याला आपण त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांना परत मार्गदर्शन करतो त्या बाबतीत. तर हा जो आजार आहे साखर आणि BP हा आपण नियंत्रित करू शकतो आणि भविष्यात दुसरे काही आजार होऊ नये म्हणून आपण त्यांना वाचवू शकतो. तर यासाठी त्यांना आपण आरोग्याचा सल्ला की जसं की व्यायाम करणं, खाणं म्हणजे जेवणामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे,
किंवा आहार कसा घेतला पाहिजे याबद्दल पूर्णपणे मार्गदर्शन करतो, की त्यामुळे त्यांना बरीच मदत होते की त्यांचा BP आणि साखर हे नियंत्रित ठेवण्यासाठी. म्हणजे कम्युनिकेबल डिसीजेस जसे की संसर्गजन्य आजार आहेत, TB, ट्युबरक्युलोसिस आहे, लेप्रेसी, कुष्ठरोग आहे, तर या संदर्भात त्यांना आपण मार्गदर्शन करतो. आणि अशा पेशंटचे स्पुटम जे थुंकी नमुने चेक करतो आणि काही पेशंटला एक्सरे जे फ्रीमध्ये आहेत त्यांना आपण कोतुळला एक्सरे कॅम्पसाठी पाठवतो, जेणेकरून असे लोक आपण सस्पेक्टेड वेळेत त्यांचं निदान होईल आणि त्यांना तो आजार होणार नाही यासाठी आपण त्यांना हे त्यांचे प्रत्येक जो सस्पेक्टेड पेशंट आहे की जसं ज्यांना खूप सर्दी आहे, 1 आठवड्यापेक्षा जास्त सर्दी आहे, तर अशा लोकांना पण आपण ह्या संसर्गजन्य आजार होऊ नये किंवा लोकांमध्ये तो संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून आपण पूर्णपणे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो, लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड करून.